लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमात आज 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त बालकामगार समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त अमरावती, विभाग अमरावती यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, दरवर्षी 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक बालकाला शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मात्र आजही अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहून विविध ठिकाणी काम करण्यास भाग पडतात. बालकामगार ही केवळ सामाजिक समस्या नसून बालहक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. बालकामगार निर्मूलनासाठी शासन, कामगार विभाग, स्वयंसेवी संस्था तसेच समाजातील प्रत्येक घटक सातत्याने प्रयत्न करीत आहे. बालकामगार प्रतिबंधासाठी असलेले कायदे, बालकामगार समस्येची कारणे, त्यांचे मुलांवर होणारे परिणाम, शासनाच्या पुनर्वसन योजना आणि नागरिकांची भूमिका या सर्व विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चंद्रकांत राऊत सर यांना. चंद्रकांत राऊत सर हे कामगार उपायुक्त म्हणून अमरावती विभाग येथे कार्यरत आहेत. कामगार विभागामध्ये गेल्या 15 वर्षापासून सर कार्यरत आहेत. 15 वर्षाचा सरांना अनुभव आहे. त्यापूर्वी सर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये त्यामध्ये सरांनी काम केलेलं आहे. तेथील मजुरांची स्थिती, तिथल्या समस्या याची जवळून त्यांनी प्रत्यक्ष जाणीव करून घेतली, ओळख करून घेतली. त्यावर वेगवेगळे त्या ठिकाणी मार्गसुद्धा सुचवले आणि बऱ्याचशा समस्या त्यांच्या सॉल्व केल्या. गेल्या 1 जून 2026 पासून सर अमरावती येथे कार्यरत आहेत आणि इथला पदभार त्यांच्याकडे आहे. तर सर, आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद गावंडेजी. आपण आज या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी माझ्या विभागाच्या वतीनं, माझ्या वतीनं आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण हा जो महत्त्वाचा विषय आज या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे त्याची आपण सुरुवात करूया. नक्कीच सर. सर्वप्रथम सर, हा जो जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? दरवर्षी 12 जून हा दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश असा आहे की बालकामगार प्रथा निर्मूलनाबाबत जनजागृती करणे, मुलांचे शिक्षण, आरोग्य व संरक्षण सुनिश्चित करणे आणि बाल हक्कांविषयी समाजात संवेदनशीलता निर्माण करणे. आता आपल्या चर्चेमध्ये एक शब्द वारंवार येत आहे, तो म्हणजे बालकामगार. नेमकं बालकामगार म्हणजे नेमकं काय आहे? कोणत्या वयोगटातील मुलांना कामावर ठेवणे प्रतिबंधित केलेले आहे, कायद्याने प्रतिबंधित केलेले आहे? यस. तर बालकामगार म्हणजे नेमकं काय? तर या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत कामावर ठेवणे कायद्याने प्रतिबंधित आहे. तसेच 14 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगामध्ये कामावर ठेवण्यास मनाई आहे. सर्वसामान्य याच्यामध्ये 14 वर्षापर्यंत मुलाला कामावर ठेवता येत नाही. यस. आणि जे धोकादायक उद्योग आहेत त्याच्यामध्ये 14 ते 18 यस या वयोगटात काम करणारे जर काही मुलं असतील तर त्यांना बालकामगार असं समजण्यात यस येईल. यस 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 महाराष्ट्र राज्यात बालकामगार प्रतिबंधासाठी कोणते प्रमुख कायदे अस्तित्वात आहेत? चाइल्ड अँड ॲडोलसंट लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986 हा एक आहे. दुसरा राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 हा एक आहे. आणि तिसरा ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 1950 हा एक आहे. आणि विविध कामगार कायदे व भारतीय दंड संहितेतील संबंधित तरतुदी त्यांना लागू आहेत. म्हणजे बरोबर. हो. बालकामगारांची समस्या निर्माण होण्यामागील प्रमुख सामाजिक आणि आर्थिक कारणे कोणती आहेत असे आपल्याला वाटते? आता आपण पूर्ण समाजाचा जर टोटॅलिटीमध्ये जर विचार केला तर गरिबी एक मेजर कारण आहे, बेरोजगारी आहे, अशिक्षित पालक, स्थलांतर आहे, स्वस्त मजुरांची मागणी आहे, शिक्षणाप्रती उदासीनता आणि सामाजिक
असमानता म्हणजे ही प्रमुख कारणे आहेत म्हणजे. बरोबर. आता आपण जी बालकामगार निर्माण होण्याची कारणे सांगितली त्याच्यामध्ये गरिबी, स्थलांतर आणि शिक्षणापासून वंचित राहणे याचा उल्लेख केला. हो. तर या सर्वांचा बालकामगार समस्येशी कसा संबंध आहे? आता संबंध जर आपल्याला थोडासा सांगायचं म्हटलं तर आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबे मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी कामावर पाठवतात. स्थलांतरित कुटुंबातील मुलांचे शिक्षण खंडित होते आणि ते बालकामगार होण्याची दाट शक्यता वाढते. बालकामगार प्रथेच्या मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि मानसिक विकासावर काय परिणाम होतो? बालकामगार प्रथेच्या प्रथेमुळे या मुलांवरती एकतर ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. बरोबर. शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शोषण, अत्याचार आणि अपघाताचा धोका वाढतो. भविष्यातील रोजगार व व्यक्तिमत्व विकासावर नकारात्मक परिणाम होतो. बरं. असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे यांचा पूर्णपणे मानसिक विकास होत नाही. येस. आणि सोबत एक महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर बालकामगारांमध्ये विविध व्यसन जे आहे ते जडण्याची सुद्धा शक्यता फार जास्त असते. तर ह्या सर्व बाबींवर कामगार विभागाकडून बालकामगार शोधण्यासाठी कोणती कार्यवाही केली जाते? आमच्या विभागामार्फत म्हणजे नियमित तपासण्या केल्या जातात. बरं. त्याच्यानंतर विशेष मोहिमा, जसं की आता आपण हा जो बालकामगार सप्ताह आपण ठेवलेला आहे तसे आपण विशेष मोहिमा राबवतो. त्याच्यानंतर काही गुप्त माहिती आम्हाला जर मिळाली तर त्याच्या आधारे आम्ही छापे मारतो. बरं. आणि जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या समन्वयाने ही संयुक्त कारवाई आणि जनजागृतीचे कार्यक्रम केले जातात. बरं. हो. तर आता हे जे तुम्ही शोध घेता बालकामगाराचा किंवा छापा मारता, हो, त्या सर्वांमध्ये एखादा जर आपल्याला बालकामगार आढळून आला, हो, तर त्या संबंधित मालक, समजा ज्या मालकाकडे तो कामाला आहे किंवा ज्या संस्थेकडे संस्थेने त्यांना बालकामगार म्हणून ठेवलेला आहे, हो, तर त्यांच्या विरुद्ध कोणत्या प्रकारची कायदेशीर कार्यवाही केली जाते? संबंधित नियोक्ता जो आहे ज्यांनी त्या बालकामगाराला कामावरती लावलंय तर त्याच्यावरती ह्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते. कायद्यानुसार दंड व कारावासाची तरतूद आहे आणि याची पुनरावृत्ती त्या उद्योजकाने किंवा त्या नियुक्त्याने जर केली तर त्यावरती तर आणखी कठोर कारवाई आहे. चाइल्ड अँड अडोलसंट लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986 संबंधित नियुक्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाते. बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 अन्वये ही कारवाई केली जाते आणि कायद्यानुसार दंड व कारावासाची तरतूद आहे. आता हे तर झालं त्या मालकांविरुद्ध किंवा त्या संस्थेविरुद्धची कार्यवाही. हो, हो. परंतु असा बालकामगार आपल्याला आढळून आला तर त्या बालकामगाराच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत कोणत्या योजना राबवल्या जात आहेत का? बरोबर आहे. तर एकतर या कामगारांसाठी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचं समुपदेशन करणे, कौटुंबिक पुनर्स्थापना, आर्थिक सहाय्य आणि विविध पुनर्वसन योजनांचा लाभ दिला जातो या बालकामगारांसाठी. त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासन आहे, महिला व बालविकास विभाग आहे आणि काही स्वयंसेवी संस्था आहेत की त्यांच्या सहकार्याने ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. बरं. हो. तर सर, आपली मुलाखत आता आपण पुढे नेऊच या, पण त्यापूर्वी आमच्या श्रोत्यांसाठी आणि तुम्हाला आवडणारं कोणतं गीत आमच्या श्रोत्यांना तुम्ही ऐकवा. श्रोते हो, आपण संवाद साधत आहोत चंद्रकांत राऊत सर यांच्याशी. राऊत सर कामगार उपायुक्त आहेत अमरावती कामगार विभागामध्ये. सर, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये बालकामगार समस्येचे स्वरूप कसे वेगळे दिसून येते? ग्रामीण भागात साधारणपणे शेती, वीटभट्ट्या आणि कुटीर उद्योगांमध्ये बालकामगार आढळतात. तर तेच शहरी भागामध्ये हॉटेल, गॅरेज, दुकाने, त्याच्यानंतर बांधकामाच्या साईट असतात किंवा घरगुती कामे आणि लघु उद्योग जे असतात त्याच्यामध्ये साधारणपणे हे बालकामगार दिसून येतात. बरं. आणि अशी जर तुलना केली तर कुठे बालकामगारांची संख्या अधिक आपल्याला पाहायला मिळेल? साधारणपणे गॅरेज, वीटभट्ट्या, ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर वीटभट्ट्या किंवा साधारण शहरामध्ये म्हटलं तर मग गॅरेज आणि हॉटेल याच्यामध्ये दिसून येतात. बरं. नागरिकांना किंवा सामाजिक संस्थांना बालकामगार आढळल्यास त्यांनी कोणाशी संपर्क साधावा?
बालकामगाराच्या बाबतीत जर आपल्याला कुठल्या आस्थापनेमध्ये किंवा कुठल्या नियोक्त्यांकडे जर बालकामगार दिसून आले तर मी नागरिकांना असं आवाहन करेल किंवा आपल्या जवळचा कामगार विभाग म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे कामगार विभाग आहे, तर त्या कामगार विभागाला संपर्क करावा किंवा जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्याशी संपर्क करावा किंवा पोलीस विभाग आहे किंवा महिला व बालविकास विभाग आहे. आणि याच्या व्यतिरिक्त समजा एक बाल सहाय्यक हेल्पलाईन आहे, टोल फ्री क्रमांक 1098 टोल फ्री क्रमांक आहे. त्याच्यावरती जरी आपण तक्रार दिली तरी आपण संपर्क करू शकता आमच्याशी. बरोबर. तर त्याची दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. बालकामगार निर्मूलनासाठी पालक, शाळा, समाज आणि प्रशासन यांची भूमिका किती महत्त्वाची आहे? आपल्या सर्वांनाच माहीत आहे, तुम्हाला म्हणतो की बालकामगार निर्मूलन ही सामूहिक जबाबदारी आहे. पालकांनी मुलांना शिक्षण द्यावे, शाळांनी शाळाबाह्य मुलांवर लक्ष ठेवावे, समाजाने तक्रारी नोंदवाव्यात आणि प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी असं मला वाटतं. बरं. तर या प्रकारे जर आपण गेलो, आपण सजग राहून जर आपण या सर्व गोष्टींचा विचार केला तर लवकरात लवकर या समस्येवर आपल्याला मात करता येईल आणि बाल कामगार ही जी सामाजिक समस्या आहे त्याला आपल्याला पूर्णपणेच अटकाव आणता येईल. बालकामगार प्रतिबंधांमध्ये स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांचे योगदान किती महत्त्वाचे असते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण स्वयंसेवी संस्था जनजागृती, बचाव मोहीम, पुनर्वसन, समुपदेशन आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच्यामुळे स्वयंसेवी संस्था खूप असं ज्याला आपण जसं बॅकबोन म्हणतो तसं स्वयंसेवी संस्थांनी जर चांगल्या प्रकारचे काम केलं तर ह्याच्यामधून खूप आपण चांगली अचिव्हमेंट किंवा एक समाजाची उन्नती घडून आणू शकतो. बरोबर. म्हणजे स्वयंसेवी संस्थांची भूमिका जी आहे आणि संघटित संस्थांचे जे योगदान आहे त्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका पार पाडते. आता आपल्या जिल्ह्याशी संबंधित हा प्रश्न घेऊया. अमरावती जिल्ह्यात किंवा आपला हा जो विभाग आहे अमरावती विभाग, बालकामगार निर्मूलनासाठी राबवण्यात येणाऱ्या काही विशेष उपक्रम आपण काही राबवले असतील त्याविषयीची माहिती आता आमच्या श्रोत्यांना सांगा. मी जसं मगाशी म्हटलं तसं की या ठिकाणी मी अमरावती विभागाचा इन्चार्ज म्हणून काम करतो. तर आपल्याला फक्त अमरावती जिल्ह्याबद्दलच बोलायचं झालं तर गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2025 ते मार्च 2026 या एक वर्षामध्ये आम्ही एकूण तुम्हाला म्हणतो अमरावती जिल्ह्यात 41 दाढी सत्र आयोजित केल्या आणि त्याच्यामध्ये 14 वर्षाखालील बालकामगार मुक्त केले. आणि 14 ते 18 वर्ष वयोगटातील 14 बालकामगार मुक्त केले. असे एकूण 21 बालकामगार आम्ही मुक्त केले. आणि एकूण 5 FIR नियोक्त्यांविरोधात लॉन्च केले. आणि विशेष तपासणी मोहीम, संयुक्त छापे, शाळाबाह्य मुलांचा शोध, जनजागृती कार्यक्रम, वीटभट्ट्या व बांधकाम क्षेत्रातील विशेष सर्वेक्षण आणि विविध विभागांच्या समन्वयातून बालकामगार निर्मूलनाचे प्रयत्न आम्ही सातत्याने करत राहतो. तर या मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत. बालकामगार मुक्त समाज निर्माण करण्यासाठी भविष्यात कोणत्या उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटते? एकतर आपण बघितलं असेल तुम्हाला म्हणतो किंवा ह्या सर्व रूट कॉज, कुठल्याही गोष्टीला जर आपण रूट कॉज अनालिसिस केलं की एखादा प्रश्न जर उपस्थित राहिला तर त्या प्रश्नाचं रूट कॉज अनालिसिस जर केलं तर आपण खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. आता ह्या बालकामगाराच्या समस्येच्या विरोधात एकतर गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक शिक्षण पाहिजे. गरिबी निर्मूलन व कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण पाहिजे. स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी विशेष शैक्षणिक सुविधा पाहिजेत. कायद्यांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. व्यापक जनजागृती झाली पाहिजे. आणि शासन, उद्योग, स्वयंसेवी संस्था आणि समाज याच्यात खूप चांगल्या प्रकारे समन्वय पाहिजे असं मला वाटतं. तर श्रोते हो, आज आपण संवाद साधत होतो चंद्रकांत राऊत सरांशी, जे कामगार उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत अमरावती विभागामध्ये. त्यांनी आपल्या या मुलाखतीतून स्पष्ट केले की जी बालकामगार आहे, बालकामगार हे केवळ एक सामाजिक जबाबदारी नसून तो एक समाजाला लागलेला कलंक आहे आणि याच्यासाठी केवळ शासनानेच प्रयत्न करणे आवश्यक नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाने
मग हा समाज एक पालक म्हणूनही पुढे येऊ शकतो, हा समाज एक शाळेच्या माध्यमातूनही पुढे येऊ शकतो, हा समाज स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातूनही पुढे येऊ शकतो आणि सामाजिक संघटनेच्या पुढाकारातूनही पुढे येऊ शकतो. या सर्वांनी एकमेकांशी सहकार्य करून कुठेही आपल्याला जर बालकामगार आढळला, त्याची विशिष्ट जो आपला टोल फ्री नंबर आहे 1098, या टोल फ्री क्रमांकाला माहिती आपण दिलीच तरी आपण आपलं जे एक सामाजिक कर्तव्य आहे बालकामगारांविषयी, तर ते आपण निभवल्याची कुठेतरी आपल्याला एक चांगली संधी आहे. आणि आपण सर्वांनी मिळून जर हे प्रयत्न केले तर निश्चितच आपण या बालकामगार जी एक समस्या आहे याच्यावर आपण मात करू शकू आणि आपल्या देशाचे जे उज्ज्वल भविष्य आहेत हे बालक, त्यांना एका चांगल्या मार्गाने आपण लावू शकू. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या श्रोत्यांना एवढी छान अशी कायद्यांविषयी आणि बालकामगार समस्येविषयी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला आज या ठिकाणी आपण बोलवलं आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल गावंडेचे आपलं खूप खूप धन्यवाद. तर श्रोते हो, या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त बालकामगार समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त अमरावती, विभाग अमरावती यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं, तांत्रिक सहाय्य सुनील किन्हीकर यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर.